ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्ड के आह्वान पर वक्फ संशोधन कानून 2025 के विरोध में यवतमाल जिले में मंगलवार रात बत्ती गुल आंदोलन शांतिपूर्ण ढंग से सफलतापूर्वक संपन्न हुआ। रात 9 बजे से 9:15 तक मुस्लिम समुदाय ने अपने घरों, दुकानों, कार्यालयों, कारखानों और अन्य प्रतिष्ठानों की बत्तियां बुझाकर इस कानून के खिलाफ मौन विरोध दर्ज कराया। AIMPLB द्वारा दिए गए संदेश को समाज ने पूरी तरह आत्मसात करते हुए अनुशासित रूप से अपना रोष प्रकट किया। इस आंदोलन के अंतर्गत यवतमाल शहर के कलम चौक पर एक जनसभा का आयोजन किया गया, जिसमें AIMPLB की यवतमाल वर्किंग कमेटी, कुल जमात विफाक, मराठा सेवा संघ, दलित सामाजिक संगठन, तेली समाज संगठन के प्रतिनिधि और मुस्लिम युवा बड़ी संख्या में शामिल थे। आज संपूर्ण भारतामध्ये बत्तीगुल आंदोलन केलेलं आहे थोड्या वेळासाठी, ज्यामध्ये वक्फ बोर्डामध्ये सुचवलेल्या सुधारणाच्या संदर्भात त्याला निषेध म्हणून हे आंदोलन झालेलं आहे। भारतामध्ये आज इतक्या वर्षानंतर भारतीय संविधानानुसार संपूर्ण मुस्लिम समाजाला विशिष्ट दर्जा दिला गेलेला आहे। बुद्ध असो, कुठलीही मायनॉरिटी असो, बुद्ध असो, मुस्लिम असो, जैन असो, या सगळ्यांना विशेष प्राविधान देऊन त्यांची संस्कृती जतनाचा अधिकार दिलेला आहे। आणि त्यामुळे वक्फमध्ये सुधारणा सुचवून इथल्या मूळ कायद्याला हात घालून इथली समानता किंवा इथल्या वातावरण दूषित करण्याचं काम सरकार करत आहे। कारण आपण बघतो आहे महाबोधी मंदिराचं जे आंदोलन झालं, तिथे सुद्धा महाबोधी बुद्ध विहारामध्ये काही हिंदू पंडित अजूनही तिथे ताब्यामध्ये आहे। त्या संदर्भात महाबोधीचं खूप मोठं आंदोलन झालं। मुंबईला जैन धर्माचं आंदोलन झालं। आता बघतोय वक्फ बोर्डाच्या संदर्भात पूर्ण भारतामध्ये मुस्लिमांचं आंदोलन चालू आहे। आणि हे सगळे मुद्दे जाणून बुजून उखरून समाजामध्ये तेढ पसरवण्याचं काम शासनाकडून केलं जात आहे, काही संघटनांकडून केलं जात आहे। आणि आमचा हा या सगळ्या गोष्टीला निषेध आहे। आणि वक्फमध्ये सुधारणा ज्या सुचवल्या गेलेल्या आहेत त्या सुद्धा विरोध आहे त्याला, आणि त्याला निषेध आहे करीत आजचं हे आंदोलन।